कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व होणार, आता तुरुंगातून सुटका होणार आहे। मुदतपूर्व 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची मागणी केलेली होती। अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती, मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता। नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात आहे। तर बघतोय आताची सर्वात मोठी बातमी। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले। जितेंद्र, अरुण गवळीची मुदतपूर्व आता तुरुंगातून सुटका होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? प्राची 2007चं हे खून प्रकरण आहे। कमलाकर जामसांडेकर या नगरसेवकांचं खून प्रकरणात अरुण गवळी यांना शिक्षा झालेली होती आणि ते 2006 पासून ते तुरुंगात होते। नागपूरच्या तुरुंगात ते आहेत। वेळोवेळी त्यांना पॅरोलही मिळालेला आहे विविध ग्राउंडवर। मात्र एक 2006चा एक शासन निर्णय आहे ज्यामध्ये वृद्ध किंवा वयाची निम्मी जे पार करतात, जे आपली शिक्षा भोगलेले कैदी आहेत किंवा वृद्ध कैदी आहेत, त्यांना शिक्षेतून सूट देण्याची हा एक शासन निर्णय होता आणि हा शासन निर्णयाचा आधारे घेत अरुण गवळींनी आपली कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि जवळपास 14 वर्षांची त्यांची शिक्षा पूर्ण झालेली आहे आणि आता उर्वरित शिक्षेतून सूट देण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केलेली होती। कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी झालेली होती आणि आता कोर्टाने निकाल राखून ठेवलेला होता। आता कोर्टाने आज तो निकाल जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार आता मुदतीपूर्व अरुण गवळी यांना शिक्षेतून सूट मिळणार आहे। त्यांची जवळपास अजूनही 15 ते 16 वर्षांची शिक्षा बाकी आहे। मात्र आता यावर निर्णय घेण्याचे जे आहेत ते राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासन यांना 4 आठवड्यात अरुण गवळी यांच्या शिक्षेबाबत आणि सुटकेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यानुसार आता मुदतीपूर्व मात्र अरुण गवळींची तुरुंगातून सुटका होईल, एवढं मात्र आता नक्की झालेलं आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।